मस्त वाटलं ना सकाळी सकाळी बघा ते आता वाघ्याशोर सारखे भुंकतायत काय माहिती। हे बघा आता गुढी उभारायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे मध्ये चालले आपला भोपळा आहे ना तो छोटासा काजू टाकून भाजी केली आहे मस्त अशी। ठेवलं तरी ते वाचवलं ते कशाला कधीच पडलं ते चांगलं मला तूप टाकला होता ना म्हणून मला वाटलं जरा मला दिले चांगली वाटेल म्हणून कमी टाकलं थोड्याशी होतो खीर बनवली ना त्याला 2 मिनिटं बस हे शेरू इथे काय झालं काय नाही त्याला खेळायचं राहू दे अंगाची काय हे जा तिकडे खेळा चला ये काय हवं काय हवं काय नाही तो अंगाशी गेलायला बघ आता ह्याला बघ चला 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 अंगाशी तो चला ये तुला नाही रे हवे तिथे हवे। तर हे बघा सुरुवात झाली आपल्या घरातल्या कामाला। तर एक काम करायला कुणालचे बाबा तिथे गेलेले आहेत आपल्याला बांबू हवे ना म्हणून तिकडे गेलेले आहेत गुढी उभारायला। तर ती सगळी तयारी आमची चालू आहे सकाळी सकाळी लवकर उठून ते बघा आवाज होतोय ना। तर भाग्याशेरू पण गेले तिथे त्यांना म्हटलं सगळे तयारी करून घ्या नंतरला पूजा वगैरे काय होईल वेळेतच मग। हा ना हा बघा तोडला त्यांनी बांबू हवा आहे ना आपल्याला। आता ते सोलटून घेतील। हा इथेच हे कर ना मग कचरा काय इथंच पडेल मग आता परत आपल्या इथे घाण व्हायची परत आड्याची। हा बघा काढला बांबू 2 तुकडे गेले। हा झाडांना वगैरे म्हणजे वेलींना वगैरे लावायला पुढचा भागाने कामाला येईल त्याच्यामुळे तो पण घ्यायचा आहे। ए चला चंगू मंगू हे बघा 2 जण हा घेऊ ना चला। आज ह्याचा मान काठीचा मान असतो ना हे लागतंच दरवर्षी असं तोडून घ्यायचं। त्या साईडला भरपूर अशी झाडकड होती ना म्हणून मग ते इकडे आले हे घ्यायला। मस्त वाटलं ना सकाळी सकाळी बघा वातावरण बघा किती छान आहे ते छान असं वाटतं। समोरचा डोंगर बघा आणि पायवाट बघा पायवाटच म्हणेन मी कारण कच्चा रस्ता आहे ना म्हणून। नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। तर आज सकाळी लवकर उठून आमची कामं की नाही घरातली चालू आहेत। झाडलोट सगळं करून झालं आहे फक्त बागेत जरा मला झाडू फिरवायचे आणि त्याच्यानंतर सगळी घरातली साफसफाई करायची। साफसफाई म्हणजे लादी बिदी सगळं पुसून घेणार आणि मग देवपूजा। सगळ्यात आधी घर स्वच्छ करून घ्यायचं आणि मग बाकीचं सगळं। काल संध्याकाळी आम्ही पुढचं जी पडवी आहे ना ती सारवले वेडावाकडं केलेलं आहे तुम्हाला मी दाखवते। शॉर्ट व्हिडिओ बघा रेडी केलेला आहे आणि पोस्ट केलेला आहे मी बघा तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ। आता कसं सुकलं आहे ना त्याच्यामुळे आणि आता दिसतंय सगळं व्यवस्थित थोडंसं वेडावाकडं झालं आहे पण केलं आहे सगळं वाटतं ना तिथे पण झाडून जरा घेते आता। शेण कमी पडलं हो नाहीतर मस्त असं झालं असतं आणि नेमकं काल शेणच नाही मिळालं ओलं शेण त्याच्यामुळे। तर आज जर काय मिळालं ना ओलं शेण तर आम्ही जमा करून ठेवणार आणि मग पुढच्या साईडला पण करायचं। चला दाखवते तुम्हाला। हे बघा हे असं सगळं सारवलं आहे अजून सगळं नीट करायचं इथे झाडू वगैरे जरा फिरवायचे। हे बघा हे सगळं झाडून जरा आता व्यवस्थित करतो आणि हळूहळू ना शेण साठवून ठेवणार आणि मग हा बघा हा पुढचा भाग आहे ना हा इथे तो पण सगळं असंच शेणाने करून घेणार। काय होतं माती वगैरे ना भरपूर अशी उडते वारा आल्यानंतर आणि सगळे घरात जाते त्याच्यामुळे हे आम्ही असं म्हटलं शेणाने आपण सारवलं का माती बिती उडणार नाही मग जास्त घरात। चला जरा नीट करूया सगळं साफ बीफ करून मग अजून छान वाटेल म्हणतो। कुणाल मला इथे जरा बाबा बोलवतोय बघ।
सणांची बघा हीच मजा असते, म्हणजे इतकी हौस आणि मौज असते ना घरामध्ये. गेले 2 दिवस झाले आमच्या तिघांची म्हणजे तयारी, असं करायचं तसं करायचं. आता गावच्या ठिकाणी बघा म्हणजे कुठल्या पण वस्तू हव्या असतील तर पटकन अशा मिळत नाही, खूप आपल्याला लांब असं जावं लागतं. पण आम्ही की नाही, आमच्याकडे ज्या वस्तू आहेत घरामध्ये त्यातच आपली जी काय म्हणा गुढी आहे ना ती उभारणार आहोत. जे काही साहित्य आहे ना ते सगळं घरचं आहे. एकही वस्तू आम्ही बाहेरून विकत नाही आणलेली. आता हा बांबूच बघा आपल्या रानात भेटलेला आहे आणि फुलं वगैरे आहेत ना ती आपल्या बागेतली. विकतचं असं काही नाही, सगळं घरामध्येच सगळं आम्ही तयार केलेलं आहे. तर इथे बघा मी आता घेतलं आहे केर कचरा काढायला, म्हणजे घरामध्ये सगळं काढून झालं होतं, फक्त बाहेरचंच बाकी होतं. आता हे जे सारवलेलं आहे ना ते म्हटलं जरा व्यवस्थित करून घेऊया. तर त्यात कुणालचे बाबा ते बांबू ना म्हणजे त्यांनी साफ केला आणि ते माप घेत होते की किती उंच करायची काय करायची असं. तर इथे झाडून वगैरे घेतलं मी आणि खडी वगैरे ना भरपूर अशी पडली होती, साईडला करून ठेवली होती. म्हणजे आम्हाला असं वाटतं की सणाचा दिवस तो ना साफसफाई केल्याशिवाय आणि जोपर्यंत घरातलं आपलं क्लिनिंग होत नाही ना तोपर्यंत असं वाटतच नाही की सण आपला म्हणजे पूर्ण झालेला आहे असं. त्याच्यामुळेच उठल्या उठल्या सकाळी ना आमची सगळ्यांची तयारी, म्हणजे सकाळी 5 वाजता सगळेजण आम्ही उठलो होतो. मी जरा थोडीशी उशिरा उठले 6च्या दरम्यान, पण कुणाल 5 वाजता उठला होता आणि कुणालचे बाबा आणि मग त्यांचं सगळं चालू होतं. तर सगळं झालं, झाडलोट वगैरे करून घेतली बाहेर आणि बागेत पण झाडू वगैरे फिरून घेतली. त्याच्यानंतर इथे मी आता घेतलेले लादी पुसायला. आता लादीच्या पाण्यामध्ये म्हणजे जे काही पाणी घेतलं त्यात फिनेल वगैरे आपण बघा जे काही टाकून ते टाकायचं. मी प्रत्येक सणाला याच्यामध्ये मीठ टाकते आणि आज गोमूत्रसुद्धा टाकलेलं आहे, म्हणजे घरातील निगेटिव्ह एनर्जी जी असते ना ती निघून जावी, विशेष करून सणावाराच्या दिवशी. तर हे असं उपाय मी करते प्रत्येक कोणता पण सण असू दे. जेव्हा पण मी साफसफाई करते ना त्यावेळेस हे सगळं माझं ठरलेलं असतं. आता इतकंच आहे की माझ्याकडे जाडं मीठ नाही आहे, त्याच्यामुळे इथे मी बारीक मिठाचा वापर केलेला आहे. बाकी सगळं सेम असतं असं. तर ते पटापट लादी पुसून घेतली, सगळीकडे सगळं स्वच्छ करून घेतलं. त्याच्यानंतर माझं आवरायचं पण बाकी होतं. म्हणजे जोपर्यंत घर साफ होत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही की नाही आपल्याकडे सण असा आहे असं. तर घर बघा स्वच्छ करून झालं. आता कुणाल की नाही फुलं काढतोय, त्याला म्हटलं सगळी फुलं काढून घे कारण हार पण बनवायचा आहे. चहा मी गरम केला, थंड झाला. कोण नाही ना तिथे, आता वाघ्याशोरू सारखे भुंकतायत काय माहिती का ते. हां हां त्यांना असं वाटतं की बाहेर फिरायला चाललेत. तर चहा थंड झाला, मी चहा गरम करून ठेवला. का आणलं पाडव्याचं आम्हाला दूध? दरवर्षी करताय तुम्ही नाही करत? कलर बिलर करून झालेत तेव्हा केसांना. काय फसवलं ना तुम्ही किती वाजता येईल? तुम्ही किती वाजता येईल? 12 वाजेपर्यंत आम्ही होतो बाजारात. काय किती वाजता आलो आपण 12 वाजता घरी आलो त्या दिवशी. हा मग मी बोलली ना आपण 2दा तुम्हाला शोधला पण त्या दिवशी, तुम्ही नव्हतं तर काय करणार. बसा. काढली सगळी ना? ही बघा ही इतकी फुलं ना आपल्या बागेतून काढलेली आहेत. आता ही जी जास्वंदीची फुलं आहेत ना त्याचा हार वगैरे करायचा आहे ताज्या फुलांचा. चला, आणि हे नवीन फूल बघा आज आहे ना फुललंय छान असं. असंच विणून घे. तर हार वगैरे की नाही बनवून झाले. कुणालच्या बाबांनी मग असे बसून बसून हार बनवले आणि आता कुणालने देवपूजा बघा करायला घेतलेली आहे. म्हणजे घरातली देवपूजा झाली का मग बाहेर की नाही गुढी उभारायची, सर्व तयारी की नाही करून ठेवलेली आहे. आणि आज मी ही बघा अशी हलकी फुलकी जरा साडी नेसले पिवळ्या रंगाची. तुम्हाला मी हार दाखवते. कुणाला दाखव रे हार. हे बघा हे असे छोटेसे हार असे बनवलेत कुणालच्या बाबांनी. आणि हा जास्वंदीचा दाखव. दरवर्षी आम्ही असं घरच्या फुलांचाच हार बनवतो. तर आणि कुणालनी ते आता देवपूजा करायला घेतलेली आहे. हे बघा आता गुढी उभारायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे सर्व तयारी करतायत. इथं सगळं बघा रेडी करून ठेवलेलं आहे. यावर्षी बांधायचं ते वाऱ्याने परत पडतं ना मग, म्हणून जरा व्यवस्थित फिट्ट बांधायचं असतं. आपल्या इकडे वारा पण भरपूर आहे ना, दुपारच्या नंतर वारा पण खूप असतो त्याच्यामुळे सांभाळून सगळं.
शेरू इकडे ये. आज शेरूला काय झालंय, नुसता भुंकतोय. तर गुढी बघा उभारून झालेली आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्याच्या नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हे पुढील वर्ष जसं हे वर्ष चांगलं गेलं तर पुढील वर्ष खूप सुखा समृद्धीचं जाऊ दे आणि समाधानाला जाऊ दे. चंटू पंटू, आज चंटू पंटूला काय झालंय काय समजत नाही, सारखे भुंकतायत दोघं जण त्या रानाकडे बघून बघून. सकाळी कुणालच्या बा जाऊन पण आले तरी पण त्यांचं चालू आहे. चंटू पंटू अबू जेजेप्पा नाही केलं तुम्ही, बघा बघा काय त्यांना होतं काय कळत नाही, असं आहे ते. कुणाल कटर घेऊन ये. देवपूजा झाली, गुढी उभारून झाली आणि आता जेवणाची तयारी. बागेमध्ये चालले. आपला भोपळा आहे ना तो छोटासा तयार झालेला आहे, भाजी करायची आज. म्हटलं नैवेद्य पण दाखवायचं ना देवाला. कुणाला म्हटलं जरा काढून दे. जास्त असा मोठा नाही झालेला आहे पण छान झालेला आहे, भाजी पुरता आहे आपल्याकडे. तो तिकडे कपड्याच्या खाली झाकलेला आहे. हळू काढ हळू काढ. तो बघा केवढा काढ, तो काढ. कोवळा आहे, कोवळ्याची भाजी बनते ना, म्हणतं बनवूया आपण भाजी. तो कपडा उचलतो नाही तर वाळवी माहिती आहे ना. बघा मस्त असा भोपळा हल्लाय, वजनदार आहे. चला कढीपत्ता घ्या कुणाला थोडासा. 2-4 वस्तू हव्यात त्या पटकन काढून घेते आणि मग जेवणाला सुरुवात करते. कढीपत्ता आणि ही पानं घेतोस तू. आता उभा आहेस ना, त्या मागे पण पानं आहेत ती बासमतीची. 2 पानं काप ती गवताची. गवत गवत बोलतो तुझ्या भाषेत. हां 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 ते पुढे बा, पुढच्या साईडला आहेत ना सुकल्याला की दिसतात बघ ती. हां ती काढ पुढे. हां आणि तो त्या साईडचा पण आहे काय, तो काढ. हा अरे ते भातामध्ये घालतात ना बासमती. हां तांदळाला वास येतो बासमती तांदळासारखा. साधे तांदूळ असतात ना त्याचे पानं आहेत ते. चला हा बघा कसा उड्या मारते. वेडा झालाय तो आज शेरू. गेला उडी मारून. चला 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 घरात चला. चला चला आता जाऊ नका कुठे कुठे. चला भाग्या. शेरू मस्ती नाही करायची, मस्ती नाही करायची. आज गुढी पाडवा आहे. तर इथे आता मी दुपारच्या जेवणाला बघा सुरुवात केलेली आहे. साडीबद्दल मी थोडंसं बोलते तुमच्याशी आज. गेल्या वर्षी मी साडी नेसले होते आणि आत्ता 1 वर्षानंतर साडी नेसते. म्हणजे असा विचार केला होता की आता साडी सोडते आणि ड्रेस घालते, पण नंतरला काय मनात आला काय माहीत नाही. पण साडी म्हणजे सोडायची अशी इच्छाच नव्हती. म्हटलं साडी नेसूया म्हटलं आज दिवसभर, बघूया जमते का. पण बऱ्यापैकी साडी की नाही जमते, मला जमत नाही असं नाही. पण इतकंच होतं की मला थोडंसं माझ्या पायाला प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे साडी नेसणं मी टाळते. पण एक अर्धा तासानंतर कम्फर्टेबल होते मी. मला म्हणजे आवडते साडी नेसायला. मग थोडंसं पायाच्या प्रॉब्लेममुळे मग सगळं राहतं. तर इथे आता दुपारचं बघा जेवण पटापट मी करायला घेतलेलं आहे. तर सगळं जेवण बघा करून झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी ह्या मिरच्या फ्राय करते. कुणाला हव्यात तुम्हाला आई मला मिरच्या खायच्यात तळलेल्या, त्याला खूप आवडतात. त्याच्यामुळे आता 2-4 जराशा तव्यावरती टाकल्यात. हे बघा इथे सगळं आता झालेलं आहे रेडी. ह्या पुऱ्या केल्यात थोड्याशा. आता काय काय जेवण केलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. कुणालच्या बाबा गेलेत बागेमध्ये केळीचं पान काढायला. तर सगळ्यात आधी म्हटलं देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि गुढीला पण बाहेर, म्हणजे काय मग ह्यांना मग जेवायला वाढायला झालं. मग असं सगळं हे जरा शेकू देत. तर कुणाला आता देवाला पहिला नैवेद्य दाखवतोय आणि मग बाहेर दाखवणार. पाया पडा ठेव आणि पाया पड. देवाजवळ केलं ना तसंच. हां शेरू बाजूला बेटा. शेरू
चला इकडे या. इकडे दादा जिजाप्पा करतो. त्याच्या जवळ अंगावर पाणी उडव भाऊ, तो पळेल, पाणी उडव, बस, बस, तसं पळेल. पाणी उडव. चला इकडे या. चला दादा जिजाप्पा करतो ना, जिजाप्पा करतो. गरज नाही. चला वेळेत झालं सगळं आणि पाया पडा. तर बघा देवाचं नैवेद्य झालं. आता भाग्या शेरू यांचं पण जेवण बघा काढलंय आणि ते आता वाढलेलं आहे कुणालचं ताट. जेवण बघा काय काय केलं मी आज. पोऱ्या आणि भोपळ्याची भाजी, कडधान्य काय चणे काजू टाकून भाजी केली आहे मस्त अशी. ते बघा ओले काजूचे गर, डाळ भात, मिरच्या, हे पापड आणि ह्याला काय म्हणतात कुणाल, नळ्या ना. आणि ही खीर बनवली, तांदळाची खीर. शॉर्ट व्हिडिओ बघा तुझे शेअर केले ना त्यात. चला घे कुणाल, तू घे जेवायला चल. आणि वेळेत झालं ना सगळं. हे बघा अजून 1 पण नाही वाजले. 1च्या आधी सगळं झालेलं आहे. म्हणून सकाळीच घाईघाई केली, वेळेत तसं सगळं म्हटलं व्हायला पाहिजे असं. आमच्याकडे टी व्ही चालू आहे ना, अगदी मोठ्या मोठ्याने आवाज. तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि किचन पण थोडंसं आवरलं. फक्त आता भांडी घासायची बाकी आहेत, ती म्हटलं थोड्या वेळाने म्हणजे घासते मी आता. खूप छान गेला आजचा दिवस आमचा. सकाळपासनं नाही म्हणणार मी, 2 दिवस झाले आमची नुसती लगबग चालू होती. गुढीपाडवा आहे आणि सर्व तयारी वगैरे चालू होते आमची. आता व्हिडिओच्या माध्यमातून कसं जास्त असं काही शेअर करता येत नाही, पण भरपूर अशी तयारी ना आमची चालू होती. पण खूप छान असा आजचा ना आमचा दिवस गेलेला आहे. खूप छान वाटलं, खूप मस्त असं वाटलं. तर चला मग ताईंनो, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.